मी रेकॉर्डिंग कन्व्हर्टिंगचा प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग मे नॉट बी अवेलेबल फॉर यू, राईट. सो ट्राय टू अटेंड द लाईव्ह लेक्चर, डोंट मिस एनी लाईव्ह लेक्चर. ओके, ठीक आहे. आता फिजिकल क्लासेसचा जर असं फील घ्या. जर तुम्ही जर क्लासला अब्सेंट असाल तर तुमचा क्लास मिस होईल. ग्रुप ऑफ इन्फानाइट पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम a point, a group of infinite point equidistant from a point. Very good definition, Srishti. A group of points which are equidistant from a fixed point, right? तर एका फिक्स्ड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स पॉइंट असले पाहिजेत. समजा हा एक पॉइंट, हा डिस्टन्स जर एवढा आहे काहीतरी 2 मीटर, तर इथे एक पॉइंट असेल, हा पण डिस्टन्स 2 मीटर असेल. इथे एक पॉइंट असेल, हा पण डिस्टन्स 2 मीटर असेल. इथं पण पॉइंट असेल, हा पण डिस्टन्स 2 मीटर असेल. आणि असे ग्रुप ऑफ इन्फायनाइट पॉइंट घेतलेले आहेत. इनफायनाइट पॉइंट पासून जर आपण केलं तर या लोकस म्हणतात याला. ऍक्च्युली ग्रुप ऑफ पॉइंटला लोकस पण म्हणता येतं. सो सेट ऑफ पॉइंट्स आर विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड ॲज सर्कल अँड दॅट फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ सर्कल. राईट डाऊन द डेफिनेशन. सर्कल एकदम बेसिक आहे, तरी लिहून घेऊया आपण. यस, ईमेलवर पाठवायचा होता पेपर, राईट. लिहून घ्या. सर्कल डेफिनेशन लिहा. a set of points which are equidistant from a set of point which are equidistant from a set of points which are equidistant from fixed point in a plane right, in a plane is called circle, next मध्ये लिहा. that fixed point is called as center of circle, that fixed point is called as center of circle. राईट, एकदम बेसिक आहे. याच्याबद्दल तुम्हाला मला वाटतं सर्कल मधल्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. रेडियस म्हणजे काय? रेडियस म्हणजे सेंटर आणि सर्कलवरच्या पॉइंट मधलं डिस्टन्स, राईट. त्याच्यानंतर कॉर्ड म्हणजे काय असतं माहितीये तुम्हाला? पहा, डायग्राम काढून जर वाटलं तर लिहून घेऊ शकता. हा जर सर्कल असेल, राईट. माझे ड्रॉइंग जराशे इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी मी दिल्या नव्हत्या, राईट. आणि होंडराव सरांचे क्लासेस पण जरा मिस झाले माझे. होंडराव सर आहेत ना? चित्रकलेला कोण आहे? कोणते सर आहेत? चित्रकला म्हणलं की मला फक्त होंडराव सर आठवतात. ठीक आहे, ओके. सो हे आहे सेंटर, हे आहे पॉइंट. इथून इथला जर डिस्टन्स घ्यायचा झाला तर हे आहे रेडियस. जर दोन पॉइंटला इंटरसेक्ट करणारी जर सेगमेंट असेल, अ सेगमेंट पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स ऑन द सर्कल, वी विल कॉल ॲज इट chord. The chord passing through the center is called as, बोला, chord passing through the, रिटायर झाले का सर? ओके, ठीक आहे. The chord passing through the
center is called as diameter, right? त्याच्यानंतर तुम्हाला छोटे छोटे no problem. First of all, we check you should take the care of yourself, right? Health is the most primary thing you should worried about, right? अभ्यास ही सेकंडरी गोष्ट आहे. मी अजूनही सांगतोय, जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही तोपर्यंत तुम्ही फुल एनर्जीने अभ्यास करू शकत नाही, राईट? सो युअर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टन्स शुड बी द युअर हेल्थ. मी तेच म्हणतोय, परत परत मी ह्या गोष्टी सांगत असतो की सध्या तुमची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, राईट? फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत, मोबाईल किंवा स्क्रीनवरचा टाइम जास्त वाढलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे, राईट? फॉर एक्झाम्पल जस्ट 20 to 30 मिनिटच जर सुरुवात तर 10 मिनिटापासून करा. मी म्हणतो सकाळी या आपल्या लेक्चरच्या आधी जस्ट 10 to 20 मिनिट्स डू सम फिजिकल एक्सरसाइज और मेडिटेशन. ईट प्रॉपरली. आताच्या काळात मी बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम बघतोय, भाज्या खायच्या नसतात, असं चटपटीत खावं वाटतं, बरोबर आहे का नाही? ते पण खात जा, त्याच्यासोबत काही प्रॉब्लेम नाही, पण आपलं एक हेल्दी खाणं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये व्यवस्थित जेवण, सर्व भाज्याचं. म्हणजे तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, मला तेच प्रश्न पडते की सायन्सच्या विद्यार्थ्यांना असं सांगायची गरज का पडते, राईट? चेक. पहिल्यांदा प्रायोरिटी तुमची ते असू द्या, आणि जर तुमची हेल्थ चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला अभ्यासाला फायदा होईल, राईट? ओके, चलो. व्हेरी गुड. का राईट सर? तर याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की लॉंगेस्ट कॉर्ड सुद्धा डायमीटर म्हणू शकतो आपण. व्हेरी गुड. लॉंगेस्ट कॉर्ड सुद्धा आपण डायमीटर म्हणू शकतो. तर आपल्याला थेरम झाले होते 8th स्टँडर्ड मध्ये किंवा 9th स्टँडर्ड मध्ये, काय झाले असतील, काही 8th स्टँडर्ड मध्ये झाले असतील. वॉच द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. कंप्लीट मी. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. 8वी 9वीचे पण काही विद्यार्थी आहेत, त्यांना कळेल आपल्याला. आपण तुमच्यासोबत काही करतायत 1-2 विद्यार्थी, त्यांचं 9वीचं कम्प्लीट झालेलं आहे, ते 10वीचं आहे, आणि होपफुली ते 10वीचा सिलेबस सुद्धा तुमच्या आधी कम्प्लीट करतील. करायचं का नाही रे? 10वीचा यांच्या विद्यार्थ्यांच्या आधी कम्प्लीट झाला पाहिजे तुझं सिलेबस. हा, व्हेरी गुड. ठीक आहे, सॉल्व्ह करतोयस ना व्यवस्थित एक्झाम्पल, राईट? ओके. हा, तर याच्यामधून कॉर्ड काढलेले, इथे कॉर्ड, याला काय केली पाहिजे? बायसेक्ट केली पाहिजे. याला कॉर्ड काय केली पाहिजे? बायसेक्ट केली पाहिजे, राईट? तर त्याला आपण म्हणतो. ओके, परत मी तेच सांगतोय, टेक केअर ऑफ युअरसेल्फ. आधी तब्येत घ्या, नंतर व्यवस्थित हे करा. हा, चला मग एक एक गोष्टी लिहून घ्या. हे आधी डायग्राम लिहून घ्या. डायग्राम लिहून घ्या. बहुत नजर रखते हो आप इधर उधर. ओके, नो प्रॉब्लेम नेतर, राईट? ओके, चला डायग्राम काढून घ्या. उद्या जरी ग्रुपवर लिंक आली नसतील तर आधीचीच लिंक क्लिक करून जॉईन करा. फर्स्ट नोटीस. अँड सेकंड नोटीस, उद्या तुमचं लेक्चर मिस होणार आहे जर तुमच्याकडे रोल नंबर किंवा फीस कंप्लीट नसेल तर, राईट? उद्या तुमचं लेक्चर मिस होणार आहे जर रोल नंबर किंवा तुमचा फीस वगैरे कंप्लीट नसेल तर उद्याचं लेक्चर मिस होणार आहे, त्याला मी जबाबदार नाही.
उद्या पोळा आहे. उद्या आहे का पोळा? नसेल रे, एवढा लवकर आला का पोळा? उद्याच आहे का? मग तुम्ही कुठं बैल आहात? पोळा असेल कोणाचा आहे? बैलाच आहे. तुम्हाला काय करायचं? ठीक आहे, सकाळी लेक्चर असतं ना आपलं, 1 तास अटेंड करा सकाळी. सकाळी लेक्चर आहे ना सकाळी, बरोबर आहे? तर 1 तास अटेंड करा, मग फिरा बैलासोबत किंवा बैलच म्हणून फिरा. काळजी घ्या, पण बाहेर नका पडू जास्त. हो, मी पण फार्मरचा चिल्ड्रन आहे, राईट? आय एम चिल्ड्रन. पोळ्याची कशी सुट्टी असते रे? पोळ्याची सुट्टी मी असंही देत नाही. फिजिकल लेक्चरला मी सुद्धा सुट्ट्या देत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. पोळ्याची सुट्टी असते. हो सृष्टी, मला माहिती होतं, पण त्याने तसं म्हणलं, मी त्याच वाक्य त्याला म्हणलं. चाइल्ड म्हणा पाहिजे, त्याने चिल्ड्रन टाकलं म्हणून मी तेच वाक्य म्हणलं. सुट्टी पाहिजे. पोळा नाही, लॉकडाऊन मध्ये बाहेर जात आहे. सुट्टी एक्स्ट्रा असतात फेस्टिवल मुळे. नको सुट्टी, सुट्टी नको, सुट्टी नको. बघा, सुट्टी नको वाले ओपिनियन आपल्याकडे जास्त आहेत, त्यामुळे आपण क्लास घेऊया. चला, हे झालं का? हे झालं का? राईट. त्याच्या खाली लिहा रेडियस. रेडियस लिहा ओएस. रेडियस लिहा ओएस. कॉर्ड लिहा सीडी. कॉर्ड लिहा सीडी. कॉर्ड लिहा सीडी. कॉर्ड लिहा सीडी. त्याच्यानंतर डायमीटर लिहा एबी. त्याच्यानंतर डायमीटर लिहा एबी. डायमीटर लिहा एबी. त्याच्यानंतर लिहा अ परपेंडिक्युलर, स्टार टाकून लिहा अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर. स्टार टाकून लिहा अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर. perpendicular drawn from center to the chord, bisect the chord. To the chord, bisect the chord. Bisect the chord. त्याच्यानंतर स्टार टाकून लिहा. त्याच्यानंतर स्टार टाकून लिहा the chord which are equidistant from the center. The chord which are equidistant from the center. The chord which are equidistant from the center. The chord which are equidistant from the center are equal in length. हे झालंय का बघा बरं आपल्याला किती मध्ये झालंय? The chord which are equidistant from the center are equal in length. Right? Very good. 9th मध्ये झालंय. And that's why every concept is necessary in math. Right? म्हणजे भरपूर लागतात. ज्या लागत नाहीयेत आणि सिलेबसला नाहीयेत अशा सोडून देऊ, पण ज्या लागणार आहेत पण सिलेबसला नाहीयेत अशा घ्यायच्यात आपल्याला. राईट? ओके,
चलो काय लिहिलात की कॉर्ड विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इन इक्वल लेंथ, आर इन इक्वल लेंथ. ओके, दोन प्रॉपर्टी महत्वात ठेवायचे. याचे कॉन्व्हर्स सुद्धा आहेत की जर इथून परपेंडिक्युलर टाकलं तर बायसेक्ट करते, किंवा बायसेक्ट करणारी असेल तर हे परपेंडिक्युलर असते. आणि त्याच्यानंतर काय असतं की जर इक्विडिस्टन्स असेल एखादी कॉर्ड त्याच्यानंतर, तर ती आपल्याला इक्वल इन लेंथ किंवा कॉन्ग्रंट कॉर्ड म्हणतात, त्याला कॉन्ग्रंट कॉर्ड म्हणता येतील. कॉन्ग्रंट कॉर्ड आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर, असं पण थेरम आहे. राईट. ओके, सो इथपर्यंत झालाय. याच्या पुढचा पार्ट काय आहे, हेडिंग टाका, सर्कल पासिंग थ्रू 1, 2 or 3 points. Circle passing through 1, 2 or 3 point. जहाँ 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 मेरे जाना. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पेपर सोडवला का रे? ओम 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 का कैसे हो रहा है? ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर पहा की सर्कल पासिंग थ्रू द 1 पॉइंट, समजा एक पॉइंट घेतला इथून आणि याच्यामधून सर्कल ड्रॉ करा म्हटलं. याच्यामधून काय करा म्हटलंय, सर्कल ड्रॉ करा म्हटलंय. तर पेपर, परत एकदा सांगतोय, पेपर वॉज अ लिटल बिट डिफिकल्ट. देर वॉज मेनी न्यू प्रॉब्लेम आउट ऑफ युअर टेक्स्ट बुक, राईट. पण मी असे मधून मधून जरासे झटके देत असतो, राईट. कोणता पेपर इझी असेल, कोणता पेपर हार्ड असेल. मोटिव्ह काय आहे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आणि तुम्ही असं बोर्डाला असं कन्सिडर नका करू. म्हणजे बऱ्याच जण असं पण कन्सिडर करतात की आपला अभ्यास झालाय म्हणजे पेपर एकदम सोपा जाईल. ते पण खूप चुकीचं आहे, धोका आहे तो पण, राईट. एखाद्या वेळेस जर समजा पेपर पॅटर्न जर व्यवस्थित त्यांनी जर चेंज केला, तर तुम्ही असं प्री माइंड काहीच नसलं पाहिजे. तुमचं फक्त एम काय असलं पाहिजे की हा कन्सेप्ट मी लर्न केलाय, हे मला शिकवलं गेलंय, मी हे समजून घेतलंय आणि मला हे सॉल्व्ह करता येते. मग अवघड सोपं वगैरे काही नाही, राईट. ओके, सो राईट. हा, मजा येईल तुम्हाला, मजा येईल. काही पेपर असे जातील, काही पेपर सोपे जातील. ओके, सो याच्यामध्ये पहा की या पॉइंट मधून जर सर्कल काढायला लावला तर कोणी असा सर्कल काढेल, कोणी असा सर्कल काढेल, कोणी असा सर्कल काढेल. किती सर्कल काढचाल तुम्ही या पॉइंट मधून? काही लिमिट आहे का त्याला? एक जर पॉइंट दिला तुम्हाला तर यू कॅन ड्रॉ द इनफायनाइट सर्कल फ्रॉम 1 पॉइंट. एका पॉइंट मधून जाणारे इनफायनाइट सर्कल असतील, राईट. व्हेरी गुड, राईट. बर, मग मी काय म्हंटल की बाबा 2 पॉइंट घे, एक नको, 2 पॉइंट घे आणि 2 पॉइंट मधून जाणारा सर्कल काढ. मग एकानं काय केलं, हे असं डायमीटर घेतलं आणि असा सर्कल ड्रॉ केला. एकाने काय केलं, हे एक कॉर्ड घेतली अशी आणि असा सर्कल ड्रॉ केला. एकानं काय केलं, एक्झॅक्ट सर्कल येत नाहीयेत. एकानं काय केलं, अशी कॉर्ड घेतली आणि असा सर्कल ड्रॉ केला. एक काय केलं, असं एकदम असा सर्कल ड्रॉ केला. किती सर्कल ड्रॉ करू शकतात? परत किती सर्कल ड्रॉ करू शकतो, राईट. If 2 point is given, then also we can draw the infinite number of a circle. If 2 points are given, then also we can draw the infinite number of circle, right? Okay.
And when 3 points are given, 1 2 3, you can draw one and only circle passing through the 3 distinct point. एकच सर्कल येईल असा काहीतरी, दुसरा सर्कलच नाही. तुम्ही असं काढचाल तर या पॉइंट मधून जाणार नाही, या 2 पॉइंट मधून जाचाल, या पॉइंट मधून जाणार नाही. सो व्हेन 3 points are given, then one and only circle can be drawn. but तिथं बट आहे. का बरं बट आहे सर? आता सांगा किती सर्कल काढचाल जर 3 पॉइंट अशी दिली तुम्हाला तर? कसा सर्कल काढचाल? असं सर्कल काढता येईल का तुम्हाला? राईट, 0 सर्कल जातील या पॉइंट मधून. हे पॉइंट कसे आहेत मग? एकही सर्कल नाही काढता येत अशा. मग जर पॉइंट कसे असतील, कसे असतील? 3 मध्ये 2 टाइप पाहिले आपण. 3 मध्ये 2. जर नॉन कोलिनियर असेल, नॉन कोलिनियर असेल तर 1 सर्कल काढता येतो, आणि जर कोलिनियर पॉइंट असतील तर नो सर्कल, त्याच्यामधून सर्कल ड्रॉ करता येत नाही. राईट. हे पॉइंट कसे आहेत? कोलिनियर म्हणतात त्याला. एकाच लाईनवर असतील तर ते कसे आहेत? कोलिनियर. सो राईट इट डाऊन. फर्स्ट पॉइंट लिहा, इन्फानाइट सर्कल्स पासेस थ्रू द 1 पॉइंट. फर्स्ट पॉइंट लिहा, इन्फानाइट सर्कल पासेस थ्रू 1 पॉइंट. Infinite circle passes through 1 point. Lilat, first Lilat, there can be infinite circle passes through 1 point. Second point liya, infinite circles passes through 2 points. Infinite circle passes through 2 point. 3 पॉइंट असताना साईज कशी लार्ज करणार तू? सर जर साईज लार्ज केली तर या 2 पॉइंट मधून जाईल, पण तिसऱ्या पॉइंट मधून नाही जाणार. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्ही ट्राय करून बघू शकता. म्हणूनच मी डायग्राम काढून दाखवल्यात. तुम्ही डायग्राम सुद्धा काढून घ्यायच्यात. हे 1 पॉइंट साठी अशी डायग्राम, 2 पॉइंट साठी अशी डायग्राम, 3 पॉइंट साठी वन अँड ओनली सर्कल येईल. जर तुम्ही याची साईज जर मोठी करायला बघितला तर हा तिसरा पॉइंट मिस होईल. इथून जर साईज मोठी करायला बघितला तर हा पॉइंट मिस होईल. राईट. डायग्राम पण काढून घ्या तुम्ही. राईट. सेकंड काय आहे पहा, इन्फानाइट सर्कल पासेस थ्रू 2 पॉइंट्स. इन्फानाइट सर्कल पासेस थ्रू 2 पॉइंट्स. Infinite circles passes through 2 points. राईट. मी सांगतोय तिथे लिहायची काही गरज नाही. तिथे मी सांगतोय ते लिहा. थर्ड पॉइंट लिहा. Only one circle can be drawn through. Only one circle
can be drawn through, can be drawn through three non-collinear points, three non-collinear points, three non-collinear points. Three non-collinear points. आणि त्याच्या खालीच एक सेंटेन्स लिहा. नो सर्कल कॅन पास थ्रू, नो सर्कल कॅन पास थ्रू, नो सर्कल कॅन पास थ्रू, no circle can pass through three collinear points, three collinear points. No circle can pass through three collinear points. राईट. आता मला पटपट एकदा क्लिअर करून सांगा. 2 पॉइंट मधून आन्सर देऊन सांगा. 2 पॉइंट मधून किती सर्कल ड्रॉ करू शकतो? 2 पॉइंट मधून किती सर्कल ड्रॉ करू शकतो? राईट, व्हेरी गुड, इनफायनाइट. ओके. एका पॉइंट मधून, एका पॉइंट मधून परत इनफायनाइट. 1 नाही, एका पॉइंट मधून इनफायनाइट. राईट. 3 पॉइंट मधून, 3 पॉइंट मधून, 3 पॉइंट मधून 1 और नो. ते 3 पॉइंट दिले तर चेक करावं लागेल आपल्याला कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत. जर नॉन कोलिनियर असेल तर 1, कोलिनियर असेल तर 0. राईट. 3 मध्ये जर नॉन कोलिनियर असतील तर 1 आणि कोलिनियर असतील तर 0. राईट, क्लिअर आहे. बर. त्याच्यानंतर सेकंड अँड टँजंट, सेकंड अँड टँजंट. टँजंट म्हणजे माहिती असेल तुम्हाला. समजा आता आपण इथं काय करूया, लाईनी मारूया सकाळ सकाळी. हा, काय मारायचंय, काय आहे सर, 3 कोलिनियर पॉइंट असताना साईज लार्ज करून करता येतंय की नाही? परत परत सांगतोय मी, 3 कोलिनियर पॉइंट घ्या आणि एक सर्कल ड्रॉ करा आणि लार्ज करून काढता येते का बघा. कसं लार्ज करणार रे तो सिद्धांत? या सर्कलला लार्ज कसं करणार? याला लार्ज केल्यावर पॉइंट इथं आहेत का? याला लार्ज कसं करू शकतो तुम्ही? त्याच्यानं म्हणतोय तुम्ही काढून बघा, स्वतः काढून बघा. राईट, तुम्ही स्वतः काढून पहा. राईट. आज नाही बंद पडणार आपलं, 20 तारखेपासून बंद पडू शकतो झूम, त्यावेळेस करावं लागेल रिजॉईन. राईट. एक्सटर्नल कसं सृष्टी? एक्सटर्नल काय म्हणलीस? एक्सटर्नलचं बरोबर आहे, सेगमेंट. राईट, हे क्लिअर करून घ्या आधी, तुम्ही स्वतः ड्रॉ करून घ्या 3 पॉइंटला. राईट. ओके, आपण काय पाहूया आता, सेकंड अँड टँजंट. राईट, सेकंड अँड टँजंट पहा. जर
तेच सांगितलं की रे आता. काय 20 तारीख, ते काय नाही, ते सोडा, मी सांगतो बरोबर त्याला. ठीक आहे, तर पहा सेकंड आणि टँजंट म्हणजे काय, तर आपण काय करूया, लाईनी मारूया, जे की आपल्याला चांगलं येतं. म्हणजे मला येत नाही, तुम्हाला येत असेल, म्हणजे माझी लाईन सरळच जात नाही, असे चुकते. मारायची असते एकीकडे, मारली जाते दुसरीकडेच. ठीक आहे, तुम्हाला चांगलं येत असेल, तुम्हाला प्रॅक्टिस असेल, राईट. तर पहा, लक्ष द्या, जर मी लाईनी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, राईट, तर अशी जर लाईन ड्रॉ केली, तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही संबंध आहे का, सर्कल आणि लाईन मध्ये? बरोबर आहे, इंटरसेक्टच होत नाहीये, इंटरसेक्टच होत नाहीये, राईट. नो प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. समजा हीच लाईन जस्ट इथे इथे आणली आपण, जस्ट इथे एकाच पॉइंटला टच होते, एकाच पॉइंटला टच होते, राईट, एकाच पॉइंटला टच होते. समजा ही लाईन एम आहे, ही लाईन एल आहे, आणि त्याच्या थोडं इकडे घेतली ही लाईन काहीतरी, बघा, यम आणि सर्कल मध्ये काही संबंध आहे का? यम आणि सर्कल मध्ये काही संबंध आहे का? नाही. यल आणि सर्कल मध्ये काही संबंध आहे का? यल आणि सर्कल मध्ये आहे, राईट. देर इज ओनली वन पॉइंट कॉमन, कॉमन किंवा एका पॉइंटला इंटरसेक्ट करता, असं पण म्हणलं तर जमतंय. एका पॉइंटला इंटरसेक्ट करणारी जर लाईन असेल, इफ there is only one common point between the line and the circle, then the line is called as the tangent of circle. टँजंट कसं म्हणतात त्याला, काय म्हणतात याच्यामध्ये, मराठीमध्ये स्पर्शिका, राईट. बरोबर आहे का, बघा बरं, स्पर्शिकाच म्हणतात का, जस्ट टच करणार आहे, राईट. सो this tangent has only one common point, बरोबर आहे. आणि जी ही एन आहे, ही लाईन नाही, पहा, इथल्या याला आपण कॉर्ड म्हणलं असतं. कॉर्ड आणि सेकंड मधले डिफरन्स बघा, कॉर्ड आणि सेकंड मधला डिफरन्स, हा एक कॉर्ड आहे एवढा सेगमेंट, पण ही जी लाईन आहे त्याला काय म्हणणार आपण, द लाईन हॅव्हिंग टू कॉमन पॉइंट्स, दोन पॉइंटला जर इंटरसेक्ट करत असेल तर ती सेकंड असते, जर एका पॉइंटला असेल तर ते टँजंट असते. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का बघा? ओके, राईट. सो डायग्राम काढा, अशीच डायग्राम काढून घ्या अशीच. राईट. कॉर्डला सेकंड म्हणता येईल का? कॉर्ड इज अ सेगमेंट आहे शुभम, कॉर्ड ही सेगमेंट आहे आणि सेकंड ही लाईन आहे. सेगमेंट आणि लाईन मधला फरक माहिती असेल तुम्हाला, सेगमेंट आणि लाईन मधला फरक, राईट. की ही जर इथे जर काहीतरी पॉइंट घेतला तर हे ए बी ही कॉर्ड आहे आणि त्याला सेकंड म्हणता येईल जर लाईन कन्सिडर केली तुम्ही, लाईन ए बी म्हणलात तर ती सेकंड आहे, राईट. सो राईट इट डाऊन. डायग्राम झाली का? हा, लाईन ही इन्फायनाइट, त्याला इकडे एक्सटेंड करू शकता तुम्ही पुढे.
सकाळी 8ला कसा पोळा स्टार्ट होतो रे अजिंक्य? डायग्राम झाली? सकाळी 8ला होतोय का पोळा? तर संध्याकाळी 4ला असते. एवढ्या लवकर काय करायचे नेमकं? नेमकं काय बैल धुवायचे मग? सकाळी 8 वाजता पोळा होतो आमच्याकडे, तर संध्याकाळी 4ला होतो बो. बर ठीक है, चलो कल छुट्टी लेंगे हम, राइट? ओके, वी विल मीट डे आफ्टर टुमॉरो, राइट? मला करमत नाही रे तुम्हाला शिकवल्याशिवाय. ठीक आहे, बर चला ठीक आहे, एक दिवस सुट्टी घेऊया आपण, परत कधीतरी ठेवूया लेक्चर, नो प्रॉब्लेम. करा, एन्जॉय करा, पण काळजी घ्या पहिल्यांदा, लक्षात सांगतो मी. ठीक आहे, ओके चला इथे लिहा. द लाईन लिहा, लाईन having only one common point with a circle, right? ओके ठीक आहे, घेऊ आपण, नो प्रॉब्लेम. उद्या सुट्टी. सिलेबस विषयी तर टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं का मी, सिलेबस विषयी काहीच टेन्शन घेऊ द्यायचं नाही, राईट? ओके, आपण परवा पेपर डिस्कस करूया, राईट? कारण पेपर डिस्कस करायचे, मी मार्क टाकले असते डायरेक्ट, पण पेपर तुम्हाला चुका वगैरे कुठं होत्यात ते सांगायचे, बरोबर आहे की नाही? सो सायन्सला सरला विचारा, सरला विचारा, सायन्स देतील सर, पण सरला विचारा. सायन्सचे कांगणे सरचे लेक्चर चालू आहेत का पाटील सरचे? पाटील सरचे आहेत ना? पाटील सरला विचारा. ठीक आहे, ओके, विचारा पाटील सरला. ठीक आहे, लिहा. द लाईन हॅव्हिंग ओनली वन कॉमन पॉइंट विथ सर्कल इज कॉल्ड ॲज, द लाईन हॅव्हिंग ओनली वन कॉमन पॉइंट with circle is called as tangent of circle. ठीक आहे, असं पण चालतं बघा. उद्या पेपर डिस्कस करूया, परवा दिवशी पासून चॅप्टर कंटिन्यू करतो मी. उद्या पेपर डिस्कस करूया आणि परवा दिवशी चॅप्टर कंटिन्यू करता येतं आपल्याला, बघा बरं, राईट? ओके, उद्या पेपर डिस्कस करूया मग. ठीक आहे, तुमचं ओपिनियन जर घेतलो ना मी, तर मला तुम्ही काही सुधरूच देणार आहे का नाही? एक म्हणते क्लास घ्या, लगेच खाली म्हणते सर सुट्टी द्या, तेच म्हणते दुसरं म्हणणार लगेच तेच, म्हणजे फक्त सरला परेशान करायचं असतं दुसरं, आहे का नाही? ठीक आहे, पेपर डिस्कशनचा मी व्हिडिओ पण टाकतो वाटलं तर. ठीक आहे, पेपर डिस्कशनचा व्हिडिओ आपण अपलोड करूया, ज्यांचं मिस झालंय ते पाहतील. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, जॉईन करा जेवढ्या लवकर होईल तेवढं संपवू आपण उद्या, जर पेपर मध्ये जर काही डिस्कशन नसेल तर. आणि ज्यांचं मिस होतंय त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकतो मी, राईट? नो प्रॉब्लेम. बर चला, काय सांगत होतो मी? टँजंट. यू आर द ग्रेट अजिंक्य, राईट? सो टँजंट सांगितलं, त्याच्यानंतर लिहा सेकंडची डेफिनेशन लिहा. द लाईन इंटरसेक्टिंग टू डिस्टिंक्ट पॉइंट, the line intersecting two distinct point the line intersecting two distinct point the line intersecting two distinct point
with a circle is called as secant, is called as secant. is called as secant. डायग्राम मध्ये तर लिहिले आपण सेकंड कोणती आहे, टँजंट कोणती आहे. ओके, त्याच्यानंतर लिहा टँजंट थेरम. त्याच्यानंतर लिहा टँजंट थेरम. त्याच्यानंतर लिहा टँजंट थेरम. इनडायरेक्ट प्रूफ पाहायचा आपल्याला याचा. जस्ट अ मिनिट, आय विल शेअर द स्क्रीन विथ यू. कन्फर्म बघा, उद्या लेक्चर असणार, पेपर डिस्कशन असणार. राईट, सर्वांच्या लक्षात आले का? उद्या लेक्चर पेपर डिस्कशन असणार. राईट, ओके, ठीक आहे. तर आता टँजंट थेरम पाहायचं आपल्याला. टँजंट थेरम, त्याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की टँजंट थेरम पाहत असताना, ओके अजिंक्य करतो मी, ठीक आहे. हो पूर्ण घेणार आहे, जस्ट प्रूफ समजून सांगणार आहे तुम्हाला. सिलेबसला म्हणजे फॉर मोर इन्फॉर्मेशन आहे, जस्ट इनडायरेक्ट प्रूफ आहे. मला एकदा कन्फर्म सांगा, तुम्हाला स्क्रीन दिसते का? तुम्हाला स्क्रीन दिसते का? राईट, काय आहे? टँजंट थेरम आहे. राईट, ओके. टँजंट थेरमचं स्टेटमेंट बघा काय आहे. स्टेटमेंट बघा काय आहे. tangent at any point of circle, tangent at any point of circle is perpendicular to the radius at the point of contact. म्हणजे थेरम काय सांगतो पहा, थेरम काय सांगतो पहा, जर आपण एक सर्कल ड्रॉ केला, आपण एक जर सर्कल ड्रॉ केला, तर तुम्ही कुठेही टँजंट काढा. पहा, लक्षात घ्या की तुम्ही कुठेही टँजंट काढा, इथे काढा, इथे काढा, इथे अशी काढा. राईट, एक्झाम मध्ये हे थेरम नाही येऊ शकत. राईट, सो याच्यामध्ये कुठेही टँजंट करा, या सर्कल पासून, या सेंटर पासून, या सेंटर पासून काय असणार माहितीये, हे परपेंडिक्युलरच असणार. लक्षात घ्या, काय आहे थेरम आपला, हे पण परपेंडिक्युलर असणार, आणि त्याच्यानंतर हे पण काय असणार, इथे परपेंडिक्युलर असणार. थेरमचा स्टेटमेंटचा मीनिंग कळला का? पहा, लिहायचं नाहीये, तुमच्या बुक मध्ये आहे, जशाच तसं लिहून घ्यायचं बुक मधलं. इथे फक्त समजून घ्यायचं, मी काही एक्स्ट्रा सांगणार नाहीये. राईट, बुक मध्येच दाखवतो मी. राईट, थेरमचा मीनिंग समजून घ्या आधी. काय आहे की टँजंट ड्रॉ केली, कुठेही टँजंट ड्रॉ केली, कुठेही टँजंट ड्रॉ केली, तर ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे टँजंट रेडियसला कशी असते? बोला, रेडियसला कशी असते? परपेंडिक्युलर असते. रेडियसला परपेंडिक्युलर असते. स्टेटमेंटचा मीनिंग कळला का? स्टेटमेंटचा मीनिंग कळला? राईट, ओके. तर आता प्रूफ बघा, इनडायरेक्ट प्रूफ आहे. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, आपण पाहिले 9th ला, त्याच्यामध्ये एक ऍझम्पशन असतं, आणि जर ऍझम्पशन रॉंग प्रूव्ह केलं आपण, तर ते प्रूफ झालं. बरोबर आहे, ऍझम्पशन करायचं आणि ऍझम्पशन रॉंग आहे असं प्रूफ करायचं. या टाईपच्या याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट प्रूफ म्हणतो. बरोबर आहे. तर मग आता पहा की काय केलं मी,
की काय दिले आपल्याला की एका सर्कलवर एल हा टँजंट आहे आणि तो ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए आहे. लक्ष द्या आता, ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा, ही लाईन जी एल आहे ती या रेडियसला कशी आहे, परपेंडिक्युलर. मला फक्त रिप्ले करत जावा. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? जस्ट लेटर यस टाईप करायचंय तुम्हाला, राईट? ओके. तर त्याच्यानंतर पहा की ऍझम्पशन केलंय आपण. ऍझम्पशन काय केलं, आता ऍझम्पशन करणार की ही जी लाईन आहे ही लाईन परपेंडिक्युलर नाही असं ऍझम केलं. बघा मी ही लाईन याला परपेंडिक्युलर नाही असं ऍझम केलं. मग समजा इथं ए ला परपेंडिक्युलर नाही तर दुसरीकडे कुठेतरी परपेंडिक्युलर असेल ना. जर ए ला परपेंडिक्युलर नसेल तर दुसरीकडे कुठेतरी परपेंडिक्युलर असेल. बरोबर आहे का? बघा बरं, दुसरीकडे कुठेतरी परपेंडिक्युलर असेल, राईट? जर ए ला परपेंडिक्युलर नाही असं ऍझ्युम केलंय, ऍझम्पशन आहे आपलं, राईट? तर दुसरीकडे कुठेतरी परपेंडिक्युलर असतील. मग मी दुसरा पॉइंट घेतला. दुसरा कोणता पॉइंट घेतला बघा, कोणता पॉइंट घेतलेला आहे सांगा बरं, म्हणजे तुम्हाला कळतंय का नाही कळेल मला. मी असा दुसरा पॉइंट घेतला. कोणता पॉइंट घेतला? व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट. कोणता पॉइंट घेतला मी? बी हा पॉइंट घेतला, जिथे की लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. बी हा पॉइंट घेतला जिथे की लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे? मग आणि त्याच्या पुढे आता बी पॉइंट परपेंडिक्युलर आहे असं घेतला बघा. बी हा एक पॉइंट घेतला परपेंडिक्युलर आणि त्याच्या पुढे सी पॉइंट घेतला सच दॅट बी ए इज इक्वल टू बी सी. आता हे ए पॉइंट वर तर सर्कलचा आहे, बी पॉइंट एक या लाईन वरचा परपेंडिक्युलर घेतला मी आणि त्याच्या पुढे एक सी पॉइंट घेतला सच दॅट ए बी इज इक्वल टू बी सी. इथपर्यंत कळलं का काय केलं मी? ए बी इज इक्वल टू बी सी, राईट? ओके, क्लिअर आहे? बर, मग हे तर आपलं ऍझम्पशन झालं. आतापर्यंत हे काय झालं आपलं सर्व ऍझम्पशन झालं. आता प्रूफ कसं करणार बघा. ऍझम्पशन झालं. आता बघा हे दोन ट्रायंगल तयार झालेत, हे एक ट्रायंगल आणि हे एक ट्रायंगल. मी पहिल्याच लेक्चरला म्हणलं होतं तुम्हाला, थेरम म्हणजे ट्रायंगल. जास्तीत जास्त पहिल्या दोन चॅप्टर तर आपण तसंच केलंय. इथं पण बघा हे दोन ट्रायंगल आहेत. या ट्रायंगल मध्ये काय होतं बघा, बीसी इज इक्वल टू बी ए घेतले आपण घेतलं हे कन्स्ट्रक्शन नुसार. बीसी इज इक्वल टू बी ए, बीसी इज इक्वल टू बी ए. त्याच्यानंतर हे परपेंडिक्युलर आला म्हणजे हे 90 आणि हे 90. बघा अँगल ओबीएस इज इक्वल टू ओबीए, कारण हे आपण परपेंडिक्युलर घेतले बी ला. आता ए ला परपेंडिक्युलर घेतलं नाही, आता आपण कुठे घेतला? आता बी ला. आणि ही जी सेगमेंट ओबी ओबी, इथं काय यायला पाहिजे रिझन सांगा बरं. इथं पुढे दिलं नाही. ओबी ओबी काय म्हणतो आपण? ही कशी साइड आहे? कॉमन साइड आहे. बघा बरं ही कशी आहे? कॉमन साइड, राईट? व्हेरी गुड. तर कोणती टेस्ट होणार? कोणती टेस्ट होणार? इथे दिलंय पण तुम्हाला, ही साइड, हे अँगल आणि परत ही साइड, साइड अँगल साइड टेस्टने हे कॉन्ग्रन्स आले. बरोबर आहे? कॉन्ग्रन्स आले. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रन्स आले. तर मग आपण रेस्ट साइड कसं लिहू शकतो? ओसी कॉन्ग्रंट टू ओए. ओसी पण काय असलं पाहिजे? ओए ला कॉन्ग्रंट असलं पाहिजे. बरोबर आहे? ओसी इज इक्वल टू ओए. पण ए हा पॉइंट सर्कल वरचा आहे म्हणजे ओए तर रेडियस होती ना. ओए काय आहे? रेडियस आहे. मग ओसी पण काय असायला पाहिजे? ओसी पण काय असायला पाहिजे? रेडियस असायला पाहिजे. ओए रेडियस होती पण ओए इज इक्वल टू ओसी आहे म्हणून ओसी रेडियस आहे. म्हणजे सी हा पॉइंट कुठं आला परत? सी हा पॉइंट कुठे आला परत? जर ओए रेडियस आहे तर ओसी सुद्धा रेडियस आहे. देअरफॉर पॉइंट सी ऑल्सो लाइज ऑन सर्कल. व्हेरी गुड. पॉइंट सी ऑल्सो लाइज ऑन सर्कल. बर, मग या लाईन वर तर आहे आणि सर्कल वर पण आहे. ओके ठीक आहे, जस्ट 2 मिनिट. या लाईन वर पण आहे आणि सर्कल वर पण आहे. म्हणजे किती पॉइंट झाले सांगा बरं इंटरसेक्ट? ए पण झाला आणि
सी पण झाला, बरोबर आहे, ए पण झाला आणि सी पण झाला, राईट. मग आपलं ऍझम्पशन रॉंग गेलं, कारण टँजेंट किती पॉइंटला इंटरसेक्ट होते, टँजेंट किती पॉइंटला इंटरसेक्ट होते, 1. पण आता किती पॉइंट यायलेत लाईन वरती, किती पॉइंट यायलेत आता 2. म्हणजे आपलं ऍझम्पशन कसं आहे, म्हणजे आपलं ऍझम्पशन कसं आहे, रॉंग आहे, राईट. देअरफोर याला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. देअरफोर आवर ऍझम्पशन इज रॉंग. आपलं ऍझम्पशन काय होतं की ही परपेंडिक्युलर नाहीये, बरोबर आहे. आपलं ऍझम्पशन काय होतं की ही परपेंडिक्युलर नाहीये, पण आपणच प्रूव्ह केलं आपलं ऍझम्पशन रॉंग आहे. देअरफोर लाईन एल इज अ परपेंडिक्युलर टू ओए. लक्षात आलं. तुमच्याकडे हे लिहून पुस्तकातलंच सांगितलंय मी, याचं एक्झामला नाही येत, हे फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी सांगितलंय मी. अशा प्रकारे इनडायरेक्ट प्रूफ असतात, राईट. ओके, सो this theorem will not come to your exam. Okay, so bye bye everyone, we will meet tomorrow. उद्या पेपर डिस्कशन असणार, right? Okay, so bye everyone, have a great day, we will meet tomorrow, right? Okay, कोणते पण थेरम नाही रे, हा थेरम येणार नाही म्हणून सांगितलं. कोणते पण कसं, हा थेरम येणार नाही, राईट. ओके, ठीक आहे, चलो बाय.